20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरात किती चॅनल होते टीव्हीत? बोला पटकन, संपलंय कीर्तन. किती होते? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? खाली बसू का? एक होतं. कोणतं? दूरदर्शन. तुमच्या घरात किती होते कॅमेरावाले? एकच. दूरदर्शन. ते पूर्ण वेळ दिसायचं नाही, कधी कधी दिसायचं. मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. माझे वडील सरपंच होते, सागरराव. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. फक्त एकदा सरपंच झाला पाहिजे जीवनभर, मग त्याला ते चैनच पडत नाही. जरांगे पोहोचले तिकडे राजपथावर काय चालू आहे असं बातम्या ते वाचावेच लागतात, पाहावेच लागतात. मग मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे, बाबू लाव बरं टीव्ही, संध्याकाळच्या बातम्या. आमच्या घरी टीव्ही होता खळाळाला, तो ब्लॅक अँड व्हाईट उघडायचा. आमचे वडील तिघं भाऊ, एक टीव्ही होता, तिघं भाऊ मिळून सगळ्या घरातली पोरं टीव्ही पाहायला यायची. म्हणजे टीव्हीत चित्र नाही यातले का आमचे वडील म्हणायचे, ये बाहेर असं वरती चढून द्यावं मला पत्राच्या घरावर. अँटिना होता त्यावेळेला, छत्र्या नाही, केबल नाही. मी तो अँटिना असं जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो, जळगाव 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 असं करत. तर माझं जिल्ह्याचं गाव आहे, ज्याचं जिल्ह्यात तुम्ही असलं तर नाशिक 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 टाकडी टाकडी कसबे सुकेने कसबे त्या दिशेने. मग ते अँटेना मी फिरवायचो. आमचा एक चुलत भाऊ होता अमोल नावाचा. मी वरून त्याला खाली विचारायचो, अमोल आलं काय? तो म्हणे, मुंग्या आल्या गाड्या, फिरव तू, आई काही करू नको, येईन चित्र. फिरवायचं, चित्र यायचं महाराज. चित्र आलं की प्रमाणच म्हणायचं, पुण्य फळले बहुता. चित्र आनंद देणार होतं. अहो 6:30 वाजले की चित्र सांगू का? 6:30चं चित्र. ओ भैया भैया रे, ओ भैया भैया, गाडीवाला धीरे गाड़ी तेरी रंगी बेरंगी, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, आकने वाला छैला छबीला, आकने वाला छैला छबीला, बैठने वाला ओ भैया भैया, भैया गाड़ी वाला धीरे धीरे से गाड़ी भैया गाड़ी वाला चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डौलान डौलान. कीर्तन नाही ते दूरदर्शन आहे, तुम्ही वाजवायला लागले एकदम. गाव मोठावरचं गाणं, चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डौलान डौलान. गाव मोठावरचं गाणं, काळ्या मातीत मातीत टिपण झालं ते, टिपण झालं ते, टिपण झालं ते. आमुची माती आमुची मालस. यायचं की नाही ऐकायला? दूरदर्शन म्हणजे दूरदर्शन होतं ते. आता बैल टीव्हीला राहिला नाही. आता बैल ऐकायचं झालं तर गौतमी ताईंकडे जाऊ. तुम्हाला गौतमी ताई माहिती आहे की नाही? थोर समाजसेविका आहे त्या राज्यातल्या, खूप मोठं कार्य आहे त्यांचं. त्या म्हणतात पाटलाचा. आता बैलगाडा असा असतो गाव, असा असतो. या बैलगाड्याच्या नादी जे जे लागले, बैलगाड्या सहीच जमिनी गेल्या, जमीनच राहिली, गुंठामंत्री झाले.